नमस्कार, मी निलिमा कदम. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी पेपर दुसरा यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो. एकूण पेपर दुसरा हा 150 गुणांसाठी असतो. थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट. आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत. बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये पहिला घटक आकलन. आकलनामध्ये असलेले विविध भाग म्हणजेच त्यातील उपघटक यांचा अभ्यास आपण मागील घटकांमध्ये केलेला आहे. आज आपण दुसरा घटक अभ्यासणार आहोत, वर्गीकरण, क्लासिफिकेशन. वर्गीकरण यासाठी 10% इतका भारांश आहे. वेटेज 10%. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला साधारणपणे 5 प्रश्न वर्गीकरण या घटकावर आधारित असतात. वर्गीकरणातील पहिला घटक आहे 2.1 शब्दसंग्रह. वर्ड्स. शब्दसंग्रह या नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की शब्दांचा संग्रह जितका आपला अधिक असेल तितक्या प्रमाणात वर्गीकरण या घटकावर आधारित प्रश्न सोडवणे आपल्याला अतिशय सोपे जाणार आहे. आणि म्हणूनच बालमित्रांनो, जास्तीत जास्त शब्दसंग्रह तुमचा वाढविण्याचा प्रयत्न करा. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? तर वर्गीकरण आणि शब्दसंग्रह या उपघटकामध्ये प्रश्न दिलेला जो असतो त्या प्रश्नामध्ये समान गुणधर्म असणाऱ्या 3 शब्दांचा एक गट तयार होतो. चौथा शब्द मात्र तो गुणधर्म दाखवत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला 4 शब्द दिलेले असतात. या 4 शब्दांपैकी या 3 शब्दांमध्ये निरनिराळ्या बाबींमध्ये समान गुणधर्म असू शकतात. म्हणजेच त्यांच्यामध्ये समान संगती असते किंवा विसंगती आपल्याला शोधावी लागते. तर त्यासाठी विशिष्ट तऱ्हेने विचार करण्याची सवय आपल्याला लावून घ्यावी लागते. थोडक्यात वर्गीकरण या प्रकारच्या प्रश्नामध्ये समान गुणधर्म असणाऱ्या बाबींचा एक गट दिलेला असतो आणि एक बाब इतर बाबींपेक्षा वेगळी असते, ती आपल्याला शोधायची असते. अवांतर वाचन करून आपली शब्द संपत्ती आणि सामान्य ज्ञान वाढवल्यास या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. एक लक्षात घ्या, वर्गीकरण या घटकामध्ये भाषा, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, कला, तंत्रज्ञान अशा प्रकारे विविध विषयांवर आधारित काही शब्द एकत्र केले जातात. म्हणजे शब्दसंग्रह तयार केला जातो आणि त्यांच्यामध्ये आपल्याला वेगळा असणारा शब्द शोधायचा असतो. So we always try to find out the similarity among various objects in our environment. So what is classification? So we classify these different objects in different groups. So dear students, we have to identify the 3 things that have some similarity between them, and so they form a group. On this basis, the 3 words form a group, and the 4th one, that is the remaining object, it is different from that group. That word we have to find out.
आपण या घटकाला सुरुवात करूया. या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सामान्य विज्ञान, भाषा, इतिहास, भूगोल या सर्व विषयांचा यामध्ये समावेश असतो. सो सायन्स, लँग्वेज, हिस्ट्री, geography, technology, culture, all these subjects are related with this classification. Let's solve some different types of questions on the basis of science. गटात न बसणारा पर्याय निवडा. Identify the term which does not belong to the group. Now 4 words are given: Ruchik, Scorpio, Mruga, Orion, Vyad or Sirius, Saptarshi or Great Bear. ओके, आता या ठिकाणी रुचिक, मृग, व्याध आणि सप्तर्षी ही नावं तुम्ही इयत्ता 7वी मध्ये अभ्यासलेली आहेत, हो ना? येस. तर या 4 शब्दांपैकी 3 शब्दांचा एक त्यांच्यामध्ये समानता आहे, सिमिलॅरिटी आहे. काय बरं आहे, ओळखा पाहू. येस. तर रुचिक, मृग आणि सप्तर्षी हे तारका समूह आहेत. स्कॉर्पिओ, ओरियन अँड ग्रेट बियर, दीज आर द कॉन्स्टिलेशन्स. तारका समूह आहेत आणि व्याध और सिरस हा आहे तारा. तर मृग नक्षत्रामध्ये हे जे तुम्हाला दिसतंय बघा, ओरियन, या ठिकाणी हा जो तारा आपल्याला दिसतो आहे, मृग नक्षत्रामध्ये दिसणारा तेजस्वी तारा म्हणजे सिरस, दॅट इज व्याध. तर व्याध हा तारा आहे आणि म्हणून याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3, व्याध. Identify the term which does not belong to the group. कॉलरा, इन्फ्लुएन्झा, हिवताप, संधिवात. तिघांचा एक गट तयार होतोय. वेगवेगळ्या प्रकारचे हे आजार आहेत, बरोबर. परंतु या 4 आजारांपैकी तिघांचा एक गट तयार होतो, त्यांच्यामध्ये समानता आहे. कोणती आहे बरं समानता? बघा, कॉलरा, इन्फ्लुएन्झा आणि हिवताप, these are all infectious diseases. हे आहेत संसर्गजन्य रोग. कॉलरा हा दूषित पाण्यामुळे, इन्फ्लुएन्झा हा विषाणूमुळे आणि हिवताप हा कीटकांमुळे, मलेरिया या डासामुळे होणारे हे रोग आहेत, इन्फेक्शियस डिसीजेस. व्हेअरएज संधिवात हा एक असंसर्गजन्य व चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारा विकार आहे, राईट. तर संधिवात, rheumatism is a, what is rheumatism? चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारा विकार आहे. therefore बघा, अशा प्रकारे ज्या वेळेला चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा हाडं कमजोर झाल्यामुळे संधिवात हा विकार होतो आणि म्हणून उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, पोलाद, पितळ, कांस्य आणि कथील. स्टील, ब्रास, ब्रॉन्झ अँड टीन. तर पोलाद, पितळ आणि कांस्य ही काय बरं आहेत? बघा, पोलाद हे लोखंड आणि कार्बन यापासून तयार केलं जातं. तर कांस्य पदक आपण म्हणतो तांबे आणि कथील. तर पितळ हे तांबे आणि जस्त. तर पोलाद, कांस्य आणि पितळ ही आहेत संमिश्रे. दीज आर ऑल alloy. Steel, bronze and brass, these are alloys, whereas tin is a simple metal, and therefore the answer is option number 4, that is tin. कथील हा धातू आहे आणि बाकीचे 3 संमिश्र आहेत. नेक्स्ट, इन्सॅट, भास्कर, चंद्र,
आणि स्पुटनिक. काय येणार बघा, काय साम्य आहे तिघांमध्ये? येस, चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह, बरोबर. वेअर ॲज इनसॅट, भास्कर, स्पुटनिक हे आहेत कृत्रिम उपग्रह. सो दीज आर ऑल artificial satellites, whereas moon is the natural satellite of the earth, and therefore the answer is option number 3, that is moon, Chandra. Next, गोल्जी पिंड, रिक्तिका, तंतुकणिका. आपल्याला एक गट दिलेला आहे आणि काय सांगितलंय बघा, गटाशी जुळणारी पदे पर्यायातून निवडा. अचूक पर्याय असलेले आपल्याला 2 पर्याय या ठिकाणी निवडायचे आहे. म्हणजेच या ठिकाणी हा एक गट आपल्याला दिलेला आहे, त्याच्यामध्ये येणारे अजून 2 पद आपल्याला दिलेल्या पर्यायातून निवडायची आहेत. गोल्जी बॉडीज, व्हॅक्युल्स, माइटोकॉन्ड्रिया, and some we have to select 2 more options related to this group. Okay, so options are electron, विषाणू म्हणजेच व्हायरस, केंद्रक, न्यूक्लियस आणि पेशीपटल, सेल मेम्ब्रेन. आता गोल्जी बॉडीज, व्हॅक्युल्स, माइटोकॉन्ड्रिया, गोल्जी पिंड, रिक्तिका आणि तंतुकणिका हे काय आहेत? तर पेशीचे भाग आहेत. बघा, पेशीचे भाग आहेत, आपण शिकलेलो आहोत पेशीचे भाग. त्याप्रमाणे केंद्रक या ठिकाणी दिसते तुम्हाला बघा, केंद्रक आणि पेशी पटल हे सुद्धा पेशीचेच भाग आहेत आणि त्यामुळे उत्तर येईल ऑप्शन नंबर 3 and 4. तर केंद्रक आणि पेशी पटल हे 2 या दिलेल्या गटामध्ये बसणारे 2 पर्याय येणार आहेत. ऑप्शन नंबर 3 and ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, किरणीयन, पाच्छरीकरण, गोठणीकरण, मळणी. इरॅडिएशन, पाश्चरायझेशन, freezing and threshing. Identify the term which does not belong to the group. Now these are some processes. बरोबर, ह्या काही पद्धती आहेत. मग कसल्या बरं पद्धती आहेत? तर किरणीयन म्हणजेच इरॅडिएशन, पाश्चरायझेशन, फ्रीजिंग, these are the methods of food protection. अन्न रक्षण, अन्न साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या पद्धती आहेत. whereas threshing ही धान्य काढल्यानंतर त्या धान्याच्या या तुसापासून धान्याचे कण बाजूला करण्यासाठी वापरली जाणारी एक पद्धती आहे. तर ही झाली पीक काढण्यासाठीची पद्धती, धान्य गोळा करण्याची पद्धती, परंतु या आहेत अन्न रक्षणाच्या पद्धती, धान्य साठवण्याच्या पद्धती. Therefore the option is option number 4. Next, हळद, टर्मरिक, वांगी, ब्रिंजल, टोमॅटो आणि भोपळा, pumpkin. Identify the term which does not belong to the group. So वांगी, टोमॅटो आणि भोपळा ही फळं आहेत आणि हळद हे काय आहे? खोड आहे आणि म्हणून उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. टर्मरिक इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्बन. So what is the answer? Yes, carbon is the correct answer. Why? Because iron, calcium and magnesium, these are metals. हे धातू आहेत, whereas carbon is a non-metal. काय आहे? कार्बन हा अधातू आहे आणि तर म्हणून उत्तर आलं पर्याय क्रमांक 4, कार्बन. नेक्स्ट, डोसा, चपाती, पाव आणि इडली. Very easy answer. What should be the answer? Yes, right. The second one, that is chapati, because dosa,
pav, that is bread, and idli. These are all fermented products. आंबवून तयार केलेले पदार्थ आहेत. मात्र चपाती करण्यासाठी ते पीठ आंबवावं लागत नाही. आपण फक्त पीठ भिजवून त्याची रोस्टिंग करून आपण चपाती करतो. Therefore, the option number 2 is the correct option. That is the chapati does not belong to this group.